हॅलो एव्हरीवन. आज मी बनवत आहे हेल्दी अशी डाळ. पालक, तुरीची डाळ थोडीशी आणि त्यामध्ये मुगाची डाळ थोडी, टोमॅटो, कांदा आणि लसूण अशी हेल्दीशी डाळ बनवत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात ही अशी झाली की टी व्ही चालू केला आणि धर्मेंद्रजी यांच्या मरणाची न्यूज बघितली. खूप खूप वाईट वाटलं, पण ते नेहमी हृदयामध्ये अशी जिवंत राहतील. पल पल दिल के पास तुम रहती हो. ते गाणं मी कधीच विसरू शकत नाही. आणि आठवणीतलं त्यांचा बघितलेला मूवी म्हणजे यादो की बारात, आणि त्या पिक्चरचं ते गाणं यादो की बारात निकली है आज. आणि जेव्हा त्यांना कळतं की हे सगळे आपले भाऊ आहेत आणि सगळं, आणि त्यावेळेस त्यांनी केलेली जी ॲक्टिंग आहे ती मी कधीच विसरू शकत नाही. लव यू धरम सर. आज मला तुमच्याशी हे शेअर करायचं आहे की आय एम गोईंग बॅक टू माय नॉर्मल डाएट. त्याचं कारण असं आहे की जेव्हापासून मी डाएटवर गेलेले आहे तेव्हापासूनचं 98पासून 99 आणि 100 आणि 100 असं माझं 3 किलो वजन हे परत एका महिन्यामध्ये वाढलेलं आहे. म्हणून मी असं ठरवलेलं आहे की बॅक टू द नॉर्मल डाएट. खरंच ज्या व्यक्तींना अजिबात चालता येत नाही त्यांनी कुठले व्यायाम करावेत आणि त्यांनी वजन कमी करण्यासाठी काय करावं, ह्याच्यासाठी ना तुम्ही खरंच मला कमेंट करा आणि मला सांगा. खूप उपयोगी ठरेल मला हे सगळं. आणि ओजिवाचं मोरिंगा मी घेत आहे. आणि मम्मा माझी खूप हुशार आहे. ती एक चूर्ण बनवते. तिने मला खूप फोर्स केला, घे घे घे, पण मी ते काय 15-8 दिवस घेतलं, नंतर ते काय घेणं झालं नाही. तर मी असं ठरवलं आहे की ते चूर्ण मी आता परत सुरू करणार आहे. हा वेळ माझा असतो किचनमधला. मी ते खुर्चीवर बसून रात्रीचा स्वयंपाक करते. तर आज आहे डाळ आणि भात आणि भाकरी, ज्वारीची भाकरी. तर मी माझ्या बघणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना अशी विनंती करते की मी रोज 1 तास योगा करते. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन मला काय असं बदल करता येतील की जेणेकरून माझं वजन कमी होण्यामध्ये मला मदत होईल. आज तर मन खूप खिन्न आहे. जेव्हा मी वजन काट्यावरती स्वतःचं वजन 101 किलो बघितलं, तर प्लीज मला सुचवा की मी काय केलं पाहिजे. ओके, थँक्यू सो मच अँड गुड नाईट.